मनोहर भोसले याच्यानंतर माढ्यातून आणखी एका भोंदूबाबाला टेंभुर्णी पोलिसांनी अटक केली। फसवणूक केल्याप्रकरणी माढ्याच्या आडेगाव येथील नाना महाराज उर्फ गुरु माऊली वीरकर याला पोलिसांनी अटक केले। नाना महाराज वीरकर याने माढा तालुक्यातील आडेगाव येथे भोंदूगिरीचे आपले बस्तान बसवले होते। त्याच्याकडे मोठमोठे राजकीय नेतेही येत असत। अनेक राजकीय नेत्यांचा त्याच्याकडे राबता होता। त्यामुळे जादूटोना, भविष्य सांगणे आणि अशा पद्धतीने लोकांची फसवणूक करण्याचं काम हा वीरकर महाराज करत होता। पंढरपूर तालुक्यातील एका तरुणाला 2024 पासून व्यवसायामध्ये भरपूर पैसे मिळवून देतो, माझ्याकडील कासव घे, तुझ्यावर पैशाचा पाऊस पाडतो असे बोलून त्याने तरुणाची फसवणूक केली होती। यातील पीडित तरुणाचा व्यवसाय तर वाढला नाहीच, मात्र त्याच्यावर कर्जाचा डोंगर मात्र वाढत गेला। तुम्हाला करणी बाधा आहे, त्यामुळे तुम्हाला काम्याक्का देवीला काही विधी करावे लागतील असं सांगून मला काम्याक्का देवीला जायचं आहे, त्यासाठी विमान खर्च आहे असे हा नाना महाराज वीरकर सांगत होता। त्यावेळी माझी ऐपत नाही, एवढी मोठी नाही, मी आधीच कर्जात आहे असं सांगितलं होतं। पण प्रत्येक भेटीच्या वेळी मी त्याला मागणीप्रमाणे 10-20 हजार द्यायचो। असं सर्व पैसे मी त्याला रोख स्वरूपात दिले आहेत असे या तरुणाने सांगितले। संबंधित तरुणाने सांगितले की मी पहिल्यांदा त्याला 17 फेब्रुवारी 2024 रोजी भेटलो। त्यावेळी 20,000 रुपये ऑनलाईन दिलेले आहेत, तेवढं ट्रान्झॅक्शन माझ्याकडे आहे। तो कायम रोखीनं पैसे घ्यायचा। आपली फसवणूक झाली आहे हे लक्षात आल्यानंतर मी त्याला माझे पैसे परत करा, नाहीतर मी तुमच्या विरोधात तक्रार दाखल करणार आहे असं सांगितलं। यावेळी त्याने तू माझं काहीसुद्धा बिघडवू शकत नाही, बरेच आमदार खासदार माझ्या ओळखीचे आहेत, त्यामुळं तुला हळूहळू संपवून टाकेन अशा धमक्या त्यानं मला दिल्या होत्या। त्यामुळं मी तक्रार करायचं थांबलो होतो असंही फिर्यादीत म्हटलंय। तक्रार दाखल केले, मला न्यायाची अपेक्षा आहे असं पीडित तरुणानं सांगितलंय। आतापर्यंत जवळपास 5 लाखापेक्षा जास्त रुपयांची फसवणूक झाल्याचा दावा या तरुणानं केलाय। आज पहाटे टेंभुर्णी येथे 2,35,000 रुपयांच्या फसवणुकीची तक्रार झाल्यावर वीरकर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। टेंभुर्णी पोलिसांनी नाना वीरकर आणि त्याचा मोठा भाऊ विकास वीरकर यांना आडेगाव येथील आश्रमातून ताब्यात घेतलंय। या भोंदूबाबाने ज्यांची फसवणूक केले त्यांनी पोलिसांशी संपर्क साधावा असं पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी आवाहन केले।